प्रश्न क्रमांक 1. भंडारा जिल्हा महाराष्ट्राच्या कोणत्या भौगोलिक प्रदेशात येतो? ऑप्शन नंबर ए मराठवाडा, बी कोकण, सी विदर्भ, डी खानदेश. तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी विदर्भ. प्रश्न क्रमांक 2. भंडारा जिल्ह्याला कोणत्या नावाने ओळखले जाते? ऑप्शन नंबर ए महाराष्ट्राची कापूस नगरी, बी महाराष्ट्राचे धनाचे कोठार, सी महाराष्ट्राची साखर नगरी, डी महाराष्ट्राचे फळाचे शहर. तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी महाराष्ट्राचे धनाचे कोठार. प्रश्न क्रमांक 3. भंडारा जिल्ह्यातील प्रमुख पीक कोणते आहे? ऑप्शन नंबर ए ऊस, बी कापूस, सी भात, डी गहू. तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी भात. प्रश्न क्रमांक 4. भंडारा जिल्ह्यातून वाहणारी वैनगंगा नदी पुढे कोणत्या नदीला मिळते? ऑप्शन नंबर ए तापी, बी पेंच, सी वर्धा, डी कृष्णा. तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी वर्धा. प्रश्न क्रमांक 5. वैनगंगा आणि वर्धा नदीच्या संगमातून कोणती नदी तयार होते? ऑप्शन नंबर ए प्रणहिता, बी पूर्णा, सी मांजरा, डी भीमा. तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए प्रणहिता. प्रश्न क्रमांक 6. भंडारा जिल्ह्यातील प्रसिद्ध अंबागड किल्ला कोणत्या तालुक्यात आहे? ऑप्शन नंबर ए तुमसर, बी मोहाडी, सी पवनी, डी साकोली. तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए तुमसर. प्रश्न क्रमांक 7. उंबरेड करहडाला वन्यजीव अभयारण्याचा विस्तार कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन नंबर ए भंडारा व नागपूर, बी भंडारा व गोंदिया, सी नागपूर व चंद्रपूर, डी गोंदिया व चंद्रपूर. तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए भंडारा व नागपूर. प्रश्न क्रमांक 8. उंबरेड करहडाला वन्यजीव अभयारण्य कोणत्या वन प्राण्यासाठी विशेष प्रसिद्ध आहे? ऑप्शन नंबर ए सिंह, बी वाघ, सी गेंडा, डी हत्ती. तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी वाघ. प्रश्न क्रमांक 9. भंडारा जिल्ह्यातील तुमसर परिसर कोणत्या खनिजासाठी प्रसिद्ध आहे? ऑप्शन नंबर ए मॅग्नीज, बी सोने, सी बॉक्साइट, डी अभग. तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए मॅग्नीज. प्रश्न क्रमांक 10. भंडारा जिल्ह्यातील कोका हे ठिकाण कशासाठी प्रसिद्ध आहे? ऑप्शन नंबर ए वन्यजीव अभयारण्य, बी समुद्र किनारा, सी किल्ला, डी औष्णिक विद्युत प्रकल्प. तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए वन्यजीव अभयारण्य. प्रश्न
प्रश्न क्रमांक 11. भंडारा जिल्ह्यातील पवनी हे ठिकाण कोणत्या नदीच्या काठावर वसले आहे? ऑप्शन नंबर ए वैनगंगा, बी वर्धा, सी गोदावरी, डी तापी. तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए वैनगंगा. प्रश्न क्रमांक 12. पवनी परिसर कोणत्या प्रकारच्या ऐतिहासिक अवशेषांसाठी ओळखला जातो? ऑप्शन नंबर ए बौद्ध अवशेष, बी रोमन अवशेष, सी सिंधू संस्कृतीचे अवशेष, डी मुघलकालीन बंदर. तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए बुद्ध अवशेष. प्रश्न क्रमांक 13. नावेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पाचा संबंध कोणत्या जिल्ह्याशी आहे? ऑप्शन नंबर ए भंडारा गोंदिया, बी पुणे सातारा, सी नाशिक धुळे, डी चंद्रपूर नागपूर. तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए भंडारा गोंदिया. प्रश्न क्रमांक 14. भंडारा जिल्ह्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेत खालीलपैकी कोणता व्यवसाय महत्त्वाचा आहे? ऑप्शन नंबर ए मत्स्यपालन, बी जहाज बांधणी, सी चहा उद्योग, डी रबर उद्योग. तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए मत्स्यपालन. प्रश्न क्रमांक 15. खालीलपैकी कोणती जोडी योग्य आहे? ऑप्शन नंबर ए भंडारा धान उत्पादन, बी भंडारा चहा उत्पादन, सी भंडारा कॉफी उत्पादन, डी भंडारा रबर उत्पादन. उत्तर माहीत असेल तर कमेंट करून सांगा. बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए भंडारा धान उत्पादन. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबणार आहोत. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.